परत सांगा. ग्लास पेंटिंग आहे, फॅब्रिक पेंटिंग मधलं सगळं पेंटिंग हा जो प्रकार आहे त्याच्या आर्ट्सच्या रिलेशन सगळं मी खूप वर्ष करत होते. आमची मोठी एक्झिबिशन होती त्यात तेच जाऊ नये, पण जे ग्लास पेंटिंग जे होतं ते इतकं बारीक असायचं. त्यावेळेला मग नंतर 40 नंतर मला तो चष्मा लागला. तोपर्यंत नजर एकदम चांगली, हळूहळू चष्मा. मग आणि मला असं वाटलं की काय होतं आपल्याला एवढं स्पष्ट दिसत नाहीये. मी 4-5 वर्षापूर्वी मला दुसरं काही करायचं होतं, आता वाचन वगैरे, ज्ञानेश्वरी येते. नाही, तुम्ही जे कारण सांगितलं ना हे अत्यंत महत्वाचं आहे. खूप महत्वाचं कारण आहे. खूप काम केलं आणि हे लोकांना हे कळायला पण पाहिजे. जेवढं तुम्ही बारीक शार्प म्हणजे डोळ्याचं जे कामं असतात, पेंटिंग्स आहेत, काही लॅपटॉप पीसीचे बारीक फाउंड असतात ते वाचणं, किंवा आकड्याचे हिसाबाचा विषय असतो, किंवा खूप काही असे शार्प लेझर्स असतात. याचा परिणाम डोळ्याच्या लेन्सवर, रेटिनावर, ऑप्टिक नर्व्सवर होतो. आणि भविष्यात नंतर सर्जऱ्या महागाच्या केल्याही तरी ते टिकत नाही, नजर मंदावते. कारण की किती तुम्ही बारीक गोष्टी बारीक बारीक बघणार, त्याच्यामुळे डोळ्याचं कार्य सुद्धा एक त्याला पण लाईफ आहे ना, त्याचं पण एक व्हॅलिडिटी आहे. आपल्या शब्दात सांगायचं तर ती व्हॅलिडिटी संपवणं आपल्या हातात आहे. आणि डोळ्याची ताकद वाढण्यासाठी आपण आयुष्यात काहीच करत नाही. काय केलं? नथिंग. बाह्य सौंदर्यावर किती खर्च होतो, घरात किती खर्च होतो, पण डोळ्यासाठी कोणीच काही करत नाही. हे एक मोठं दुर्दैव आहे. आणि आयुर्वेदामध्ये काजळ एक विधी सांगितलेली, काजळाची. काजळ लावलं कधी? आयलायनर्स लावतील लोक, आहे ना? नाही, मी कधीच काही तुम्ही नाही लावलं, पण बाकीचे लोक लावतात ना.